लॉकडाऊनमध्ये असे मस्त मस्त केक आपण प्रत्येकाच्या बड्डेला घरी बनवायचो. मग म्हटलं चला आज एक छान केक घरी बनवूया. ऑफिसवरून येता येता हॅपी हॅपी आणि पार्लेजीचे बिस्किट पुडे घेऊन आले. केक मला असं खूप जास्त आवडतो वगैरे असं काही नाही आहे, पण जर एकदा मनात इच्छा आली की केक खायचा आहे, की मग ती इच्छा शांत केल्याशिवाय सुद्धा मला बरं वाटत नाही. सगळी बिस्किटं छान तोडून घेतली, त्यात थोडासा रवा, थोडीशी साखर टाकली, मिक्सरमध्ये छान फिरवून घेतलं. आता इथे मी माप वगैरे तुम्हाला सांगितलेलं नाही आहे, कारण मी सुद्धा विदाऊट एनी मापं मी अशीच जसं वाटेल तसं बनवत होते. दूध टाकलं, थोडंसं तेल टाकलं, मग छान टेक्स्चर येईपर्यंत ते मिक्स केलं. थोडेसे ड्रायफ्रूट टाकले त्याच्यामध्ये आणि आपण अजून ओव्हन चालू केलेला नव्हता, सो हा केक मी गॅसवरच बनवणार होते. थोडंसं बेकिंग पावडर टाकली आहे, मस्त हलवून घेतलं. ज्या भांड्यात आपण केक बनवणार होतो त्याला छान तूप लावून घेतलं चारी बाजूनी. थोडंसं आपलं पीठ टाकलं आहे जेणेकरून तो केक चिटकू नये. मग जे मिक्सचर आपण केलं होतं ते ह्या भांड्यामध्ये टाकलं, छान टॅप 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 करून घेतलं आणि पुन्हा वरून छान असे ड्रायफ्रूट्स टाकले. इथं पॅनवर मी ठेवलं होतं एक भांडं, त्याच्यावर मी हे ठेवणार होते. अगदी 20 ते 30 मिनटामध्ये हा केक रेडी झाला. जेवढा स्पंजी व्हायला पाहिजे होता तेवढा नाही झाला, पण टेस्टला ओके लागत होता आणि म्हटलं चला खूप दिवसांनी मम्मीशिवाय मी केक बनवला होता, पण ठीक झाला होता. तुम्हाला पण आवडतो का असा घरी बनवलेला केक? मला कमेंट करून नक्की सांगा. फॉलो फॉर मोर.